पण इथे राज्यात आणखीनच काय सुरू आहे? अजित पवार यांचं राजकारण छगन भुजबळ संपवणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय आणि त्याचं कारण मनोज जरांगे पाटील यांनी तसा गंभीर आरोपही केला आणि त्यामुळे राज्यात नवीन राजकारण सुरू झालंय. पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या रोखठोक शैलीसाठी आणि आक्रमक राजकारणासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र आता अजित पवार यांच्या राजकारणाला त्यांचेच सहकारी छगन भुजबळ यांच्यामुळे धोका निर्माण झालाय. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर तसा आरोप केलाय. मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस भीषण होत असताना त्यात या गंभीर आरोपाची भर पडली आहे. त्याला मोठेपणा तर पाहिजे ना, मोठेपणा कमी व्हायला. त्याला काय मोठेपणा पेटेपणा आहे ते मोगम त्याचा स्वार्थासाठी वापर करून घेते. सध्या ते देवेंद्र फडणवीस साहेबाच्या लक्षात आहे ना, त्यांच्या लक्षात येईल ते त्याला साथ द्यायला लागलेत. फडणवीस साहेब सारखी अजितदादा सुद्धा त्याला साथ द्यायला लागलेत पवार. त्यामुळं काय व्हायला लागले, मराठा समाजावर अन्याय व्हायला लागलाय आणि या दोघांच्या विरोधात रोष व्हायला लागलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वापर करून अजित पवारांना संपवण्याची छगन भुजबळांची रणनीती असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय. अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच पक्षात आहेत. इतकंच नव्हे तर एकाच मंत्रिमंडळात दोघे मंत्रीही आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांवर थेट आरोप केल्यानं दोन्ही नेत्यांमध्ये संशय कल्लोळ निर्माण करण्याची तर ही राजकीय चाल नाही ना, असा प्रश्न आता निर्माण झालाय. ना मला कधी बाळासाहेबांनी सांगितलं की फक्त सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे, मग तू कसा काय करायचा, तू काय बोलायचं हे मी ठरवायचं. त्याच्यानंतर पवार साहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला. आणि झालं ना एवढ्या वर्षानंतर 57 वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे. मराठा आरक्षणावरून सुरू झालेली मनोज जरांगे पाटलांची लढाई आता ओबीसी नेते छगन भुजबळांसोबतच जास्त प्रमाणात सुरू असल्याचं स्पष्ट होतंय. मराठा आरक्षणासाठीचा 24 डिसेंबरचा अल्टिमेटम जवळ येत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांचं राजकारण संपवण्याची छगन भुजबळांची रणनीती असल्याचा दावा केलाय आणि त्यामुळे पुन्हा राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. एकंदरीतच मनोज जरांगे पाटील यांनी साधलेलं आरोपाचं हे टायमिंग देखील अनेक प्रश्न निर्माण करणारं ठरतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.